शिमोगा अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी यानी सूडा के सदर के ओहदे के लिए माइनॉरिटी सोसाइटी की जानिब से लॉबिंग तेज़ हो चुकी है। इसी के पेश नज़र कर्नाटका स्टेट माइनॉरिटी राइट्स प्रोटेक्शन फोरम ने हुकूमत से पुरजोर मुतालबा किया है कि दूसरी मुद्दत के दौरान मुख्तलिफ कॉरपोरेशन और बोर्ड की तकर्रियों में समाजी इंसाफ को मद्देनजर रखते हुए मुस्लिम बरदरी को मुनासिब नुमाइंदगी दी जाए और तजुर्बाकार नौजवान रहनुमा मोहम्मद आरिफुल्लाह को सूडा का सदर बनाया जाए। फोरम के जलील सदर सैयद मुजीबुल्लाह ने प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए कहा कि मुस्लिम बरदरी को नुमाइंदगी देते हुए ऐसे मुखलिस कारकुनों को अहम जिम्मेदारियाँ दी जाएँ जिन्होंने कांग्रेस पार्टी और मुख्तलिफ समाजी व अक़लियती इदारों में ईमानदारी के साथ खिदमात अंजाम दी हैं। उन्होंने कहा कि मुस्लिम बरदरी कई दहाइयों से कांग्रेस पार्टी की मजबूत हामी रही है। साल 2023 के असम्बली इलेक्शन में कांग्रेस की कामयाबी और हुकूमत की तश्कील में मुस्लिम वोटरों का नुमायां किरदार रहा है। इसके मुताबिक शिमोगा असम्बली हल्के में कांग्रेस को मिलने वाले तकरीबन 68,000 वोटों में से 52,000 वोट मुस्लिम बरदरी की जानिब से दिए गए, जिसकी बदौलत पार्टी को काबिल एहतराम हिमायत हासिल हुई। उन्होंने कहा कि मोहम्मद आरिफुल्लाह ने कांग्रेस पार्टी में अक़लियती सदर के ओहदे पर फायज होते हुए न सिर्फ पार्टी के तय ईमानदारी से काम किया बल्कि उन्होंने अक़लियतों के मसाइल पर भी मुसलसल आवाज़ उठाई। मोहम्मद आरिफ को इस दफ़ा सूडा का ओहदा देकर अक़लियतों को सियासी हक़ दिया जाए। उन्होंने मज़ीद कहा कि हुकूमत की पहली मुद्दत में मुख्तलिफ कॉरपोरेशन और बोर्ड की तकर्रियों के दौरान ज़िले मरकज़ शिमोगा से मुस्लिम बरदरी को कोई नुमाइंदगी नहीं मिली, इसलिए इस मरतबा मुनासिब और ज़्यादा नुमाइंदगी देनी चाहिए। इस मौके पर रियासती नायब सदर शेख सिराज, टी जाफरुल्लाह, नूरुल्लाह खान, सादिक, सैयद उमर, इरफान, शफीउल्लाह और हबीबुल्लाह वगैरह मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिमोगा। ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಾಗಿರುವಂತಹ ಮುಸ್ಲಿಂ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗಳಿರ್ಬೋದು 2 ಸಾರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂತಹ ವಕ್ಫ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಜಯಶೀಲರಾಗಿ 2 ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದ ಅನುಭವವಿರುವಂತಹ ಮತ್ತೆ ಇತರ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮಾಜದ ಇತರ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತಹ ಅನುಭವವಿರುವಂತಹ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂತಹ ಆರಿಫುಲ್ಲಾ ಅವರು ಕೂಡ ಇವರು ಕಳೆದಂತಹ 2023 ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರನ್ನ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ಇವರನ್ನ ಸೂಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಬೇಕು. 52,000 ನೀವು ಕೊಟ್ಟರೆ 14,000 ಮಾತ್ರ ಬೇರೆ ಹಾಕಿದ್ರು ಅಂತ ನಾವು ಕೊಟ್ಟಿರೋ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಕೊಟ್ಟಿರೋ ಸರ್ 56,000 ವೋಟರ್ಸ್ ಇದೆ. ತುಂಬಾ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದೆ 50,000 ಬಂದಿದೆ ಅಂತ. ಉಳಿದಿದ್ದು ಅಷ್ಟೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಕೆಪಾಸಿಟಿ ಅಷ್ಟೇ ಇರೋದು. ಎಲ್ಲ ಸೇರಿ 60,000 ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅದರ್ಸ್ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಅದರಲ್ಲಿ 55,000ರಿಂದ 56,000 ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಒಂದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸುಮಾರು 98% ಹೆಚ್ಚು ಮತಗಳನ್ನು ಹಾಕಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ 52,000 ಮತಗಳನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಏನು 135 ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಮುಖ ಅಂಗೀಕಾರವಾಗಿರುವಂತದ್ದು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಮತಗಳು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವಿ, ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ವಿ, ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮುದಾಯದ ನಾಯಕರಿಗೆ ಡಿಸಿಎಂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೂಡ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಕೂಡ ಇದೆ. ಸದ್ಯ ಕೂಡ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈಗಾಗಲೇ ಅದೇ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಶಿವಮೊಗ್ಗ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರದಿಂದ ಯಾವುದೇ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ನಾಯಕರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ನಾಯಕರಿಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮತ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ನಾಯಕರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಗಣನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. इनकिलाब न्यूज वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें, सच्ची सहाफत को फरूग दें।